हुर्र. अहो डॅडी, असं काय अडलावून राहिले? माया काळीच माय नरड्यात आलतं ना. अबे सांडा उठणं, दिवस निघला ना. अहो थंडी पाहिली का किती आहे? थंडी मला तर नाही दिसू राहिली. तुम्हाला थंडी पाहिजे आहे का? मग बाहेर जाऊन बसा. तुमच्या नाकातल्या शंभराची जेव्हा कुल्फी होईल तेव्हा समजेल तुम्हाला थंडी किती आहे. माया नाकातल्या शंभराची कुल्फी तुला खायची आहे का? अहो झोपू द्या ना 5 मिनिटं. तू जर आताच्या आता उठला नाही ना तेव्हा मोबाईलच फोडून टाकतो. अहो उठलो मी, फक्त माझ्या मोबाईलला हात नका लावू. उपकारच केले जसे आमच्यावर उठून. चाल लवकर दात घासून घे. याच्या तोंडातून दुपट कसं काय निघून राहिलं? यानं बिड्या पेल्या वाटते. ओय ओय. काय झालं? कोण अडलावून राहिली? अडलावून राहिली म्हणजे मी अडलावून राहिली काय? जनावर हाव का मी? तसं नाही, माझ्या मनाचा अर्थ असा होता की काय झालं, काऊन बोलावलं मला ती? आता कसे आले वटणीवर? गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. अव पण तू आम्हाला बोलावलं कशाले? हे आपलं पोरग अमावशेले पैदा झालेलं वाया गेलं. माया लफडं बिफडं माहीत झालं काय यायले? काय केलं यानं? तू सांग फक्त. उलट टांगून मारतोय मी आता. अव मी आली तेव्हा याच्या तोंडातून दुपट निघून राहिलं. यानं बिड्या पेल्या. हे मग दुपट नव्हतं ते, वाफ होती वाफ. हिवाळ्यात तोंडातून वाफ निघत असते. हे बाय. हा हा हा. हिच्या गोळ्या आटपल्या वाटते रे बापा. इले दुपट आणि वाफेतला फरक काही समजून राहिला आता. असं का? मला वाटलं त्या बिड्याच पेल्या. बरं झालं मी बिड्या नाही पेल्या, नाही तर तुम्ही दोघांना मला होत्याचं नव्हतं केलं असतं. नाही रे मेले लाल. लालचा इथं पिवळा व्हायला आलता ना. अय गण्या, का रे खेबड्या, सकाळी सकाळी काय आला आमच्या घरी? आमच्या घरी काय भंडारा आहे का? ओ काका, तुम्ही मले पोहून एवढे गरम कोण होता? अबे तुझं तोंड पाहिलं ना, माझ्या तळपायातली आग मस्तकात जाते. ओय, तुम्हाला समजते का काही? घरी आलेल्या लेकरं बाळेचा असा अपमान करत असते काय? काकू, या घरात तुम्ही फक्त एकच समजदार आहे. बाळा चहा. हो काकू, घेईल ना मी चहा. हो घेईल मी चहा, फक्त बिना दुधाचा नका आणू. दूध टाकून आणजा चहात. अरे बाळा, मी विचारत होते की तू घरून चहा पिऊन आला की इथून घरी जाऊन चहा पिणार आहे? सोडला काकू मी चहा आजपासून. त्याग केला आजपासून मी चहाचा. बरं केलं ते. तितकीच चहापत्ती साखर वाचन आमची. तू हे बुडा बुडी लय खराब आहेत रे. अबे तू यायच्या आधी त्यानं मला झापलं. बरं ते जाऊ दे, काय म्हणत होता? चाल ना बाहेर, अंग शेकायले शेकोटी केली ना बाहेर. बरं चाल चल. का रे फेकूचंद, थंडी कशी काय वाढली यावर्षी इथली? अहो बाबा, बरं परवलं तिकडे जम्मू काश्मीर, म्हणून एवढी थंडी वाजू राहिली. चला बाबा मग आपण भी जाऊ जम्मू काश्मीरला. बर्फाचे गोळे खायले. घरून आपण साखर घेऊन जाऊ. अबे बिगडेल बापाच्या बिगडेल अवलादी, जम्मू काश्मीरच्या थंडीत मरशील तू. लय थंडी आहे तिकडे. ओ बाबा, हे पोरग कोण आहे पण? माया पोराचा बेन आहे, नातू आहे माया. ओ बाबा, काय करू राहिले? नाचू राहिलो. लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स. एवढाले मोठे मोठे डोळे आहेत तुझे वट वागुला वाणी, तर दिसून राहिला का तुले अंग शेकू राहिलो म्हणून? बाबा, हा नागतोडा कोण आहे? अबे भुसनाड्या, नातू आहे माया. काय काम करतं बाळा तू? खातो आणि हाकतो. चांगलाच खाऊ गांड्या हागरा आहे तू तर. अय हागऱ्या म्हणून का तू माया नातू आले? आता तर शंभळा पोरगा आहे तू. अंगातले मस्ती आली का? लहानपणी भोंगलं पाहिलं मी तुले. जाऊ दे ना बाबा, कुठे या पोराच्या नांदी लागू राहिले. आजकालचे पोरं लय वाया जायला आणि लय शायने झाले ते आता. वा वा वा, काय भारी ज्ञान देता तुम्ही लोकायले. ज्ञानी बाबा. अहो तुमचं पोरगं 2 लेकराची माय पडून घेऊन गेलं. तुमची बायको तुम्हाला घरात भांडी घासायला लावती. बाहेर तुम्ही लोकायला ज्ञान शिकवता का? अबे माया पोरांनी तरी 2 लेकराची माय पडून नेली. तुम्हाला तर ते बी भेटते का पाय ना? अहो नाही भेटली तर नाही भेटली. बिना लग्नाची राहू मुली घ्या, पण असे रिकामे कामं नाही करणार. दादा तुम्ही दोघं काय काम करता? पोरी पटवतो. पटली का मग एखादी? प्रोसेस चालू आहे. का रे श्याम्या, किती थंडी आहे रे बा यावर्षी. थंडी तर आहेच बर का. अबे पोट्टे हो, हे तर काहीच थंडी नाही आहे म्हणलं. आमच्या काळात एवढी थंडी होती, संडासले डब्बा घेऊन गेलं तर संडासच्या पाण्याचं बरफ बनून जाय. हो बाबा, मग तुम्ही दूध कसं होते? बरफ घासत असतील ना बे डायरेक्ट. हाय नो बाबा. तुम्ही सुधारणार नाही रे. अबे म्हाताऱ्या सुधरून कोणाचा फायदा नाही झाला. मग आता कुठे गेली तुमची अक्कल? तू आहे ना खेकड्या वाणी तोंडाच्या, माया संग हिशोबाने वागत जाय. माया झटका पायाला नाही तर अजून. आमच्या बाबाचं लय खराब काम आहे. त्याला जर राग आला ना ते दारू पेते दारू, ते बी पाणी टाकून. हाय ना बाबा.
च्या माय बहीण कायच करावं या काट्याचं. कधी कधी तर मला शक होते की मायाच नातू आहे का दुसऱ्याचा आहे. अरे सुधरा रे, मोकारपणा कमी करा रे जसा. अभ्यास करा, नाही तर मोठे झाल्यावर भिकारी होसान भिकारी. जसे भिकारी तुम्ही झाले तसे का? तुम्हाला डोकं लावणं म्हणजे स्वतःचा अपमान करून घेणार रे बाबा. मग कशाला लावता डोकं? गुपचाप मरा ना.